अजून हॅलो स्टुडंट्स, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा जो लेसन आपण स्टडी करतोय, या लेसन मधला लास्ट पॉइंट आपण स्टार्ट करणार आहे. पिरियोडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. तर हा पॉइंट आपण बघतोय. याच्यामध्ये कालच्या लेक्चरला मी तुम्हाला डेफिनेशन दिली होती पिरियोडिक ट्रेंडची आणि 3 पिरियोडिक ट्रेंड स्टडी करणार आहे तुम्हाला सांगितलं होतं. त्यातला पहिला पिरियोडिक ट्रेंड आहे व्हॅलेन्सी. ओके, एकदा आपण डेफिनेशन रिपीट करूया आणि त्यानंतर व्हॅलेन्सी चेक करूया. So properties of the element in period and group of modern periodic table when compared shows certain regularity in variation. So elementच्या प्रॉपर्टीज जर आपण चेक केल्या, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंटच्या जर आपण प्रॉपर्टीज चेक केल्या इन पिरियड अँड ग्रुप इन मॉडर्न पिरियोडिक टेबल, मॉडर्न पिरियोडिक टेबलचा पिरियड असेल किंवा ग्रुप असेल तर त्या ग्रुपमध्ये एलिमेंटच्या प्रॉपर्टीज जर आपण ऑब्झर्व केल्या किंवा कंपेअर केल्या तर वी सी सर्टन रेग्युलॅरिटी इन व्हॅरिएशन. त्याच्या व्हॅरिएशन मध्ये काही रेग्युलॅरिटी आपल्याला बघायला मिळते, म्हणजे बदल आहे. एखादी गोष्ट, एखादी प्रॉपर्टी चेंज होत जाणार आहे, बदलत होत जाणार आहे, व्हॅरिएशन दिसणार आहे, पण त्या व्हॅरिएशन मध्ये काही रेग्युलॅरिटी असणार आहे, नियमितता असणार आहे. फॉर एक्झाम्पल, व्हॅलन्सी 1 ने इन्क्रीज होत जाते तर सगळीकडे डिफरन्स एकचाच असणार आहे, 1 नेच इन्क्रीज होत जाणार. सो ही रेग्युलॅरिटी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. सो फर्स्ट पिरियोडिक ट्रेंड आहे व्हॅलन्सी. सो व्हॅलन्सी या पॉइंट मध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं आणि त्याचा आन्सर कसं लिहायचं हेही आपण बघूया. सो व्हॅलन्सी काय हे पहिल्यांदा माहिती पाहिजे. सो व्हॅलन्सी इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मुलांना मी आधी तुम्हाला क्लिअर केलेलं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय. सी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स present in outermost shell. कुठल्याही एलिमेंटच्या, कुठल्याही ॲटमच्या आउटरमोस्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉनचा नंबर आहे त्या इलेक्ट्रॉनच्या नंबरला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतोय. आणि व्हॅलन्सीच्या डेफिनेशन तुम्ही या आधीही बघितलेलं आहात. व्हॅलन्सी इज द कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट. एलिमेंटच्या कंबाइनिंग कॅपॅसिटीला पण आपण व्हॅलन्सी म्हणतो. किंवा the number of electron donated or accepted to complete the octet or ductet, it is also called as valency. तर जेवढे इलेक्ट्रॉन ऑक्टेट किंवा ड्युक्टेट कंप्लीट करण्यासाठी दिले जातात किंवा घेतले जातात त्याला सुद्धा आपण व्हॅलन्सी म्हणतो. सो व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे दोन्ही गोष्टी रिलेटेड आहेत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वरती ठरतं की व्हॅलन्सी किती असणार आहे. ओके, सो व्हॅलन्सी ही जी प्रॉपर्टी आहे ती पिरियड आणि ग्रुप मध्ये कशी चेंज होते हे आपण बघतोय, पण ते पाहण्याआधी तुम्हाला हे दोन गोष्टी क्लिअर कराव्या लागतील. व्हॅलन्सी इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल. आउटरमोस्ट शेल मध्ये जो इलेक्ट्रॉनचा नंबर आहे त्याला म्हटलं जातं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यावरून काय ठरवली जाते तर व्हॅलन्सी ठरवली जाते. हे लक्षात ठेवा. आणि व्हॅलन्सी म्हणजे काय, the number of electron donated or accepted to complete the octet or ductet, it is called as valency. आता ही जी व्हॅलन्सी आहे ती मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या पिरियड आणि ग्रुप मध्ये कशी व्हॅरी होते, कशी चेंज होते हे आपल्याला बघायचं आहे. सी इन पिरियड, पिरियड नंबर 2 त्याचं मी एक्झाम्पल दिलेलं आहे. दिस इज पिरियड नंबर 2. ओके, सेकंड पिरियड मधले एलिमेंटचे नेम बघा. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. हे एलिमेंट पिरियड नंबर 2 मध्ये आहेत. त्यांचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हा या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर आहे. खाली इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2, 1. बेरिलियमचं आहे 2, 2. बोरॉनचं 2, 3. कार्बन 2, 4. नायट्रोजन 2, 5. ऑक्सिजन 2, 6. फ्लोरीन 2, 7 अँड निऑन 2, 8. हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. सगळ्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आता सांगता आले पाहिजेत. बघा, लिथियमच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन दिसत आहेत 1. सो लिथियमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे जे आहेत ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. आणि खाली जी दिली आहे ती व्हॅलन्सी दिली आहे. ओके, सो इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत 1, इथे 2, 3, 4, 5, 6, 7, 8. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इथे लिहिले. आता व्हॅलन्सी चेक करा. व्हॅलन्सी लेफ्ट टू राईट जाताना काय होते बघा. पहिले लिथियम आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 1 इलेक्ट्रॉन. जर हा इलेक्ट्रॉन डोनेट केला तर लिथियमचं काय कंप्लीट होतं ड्युक्टेट. सो हा जर इलेक्ट्रॉन डोनेट केला तर लिथियमचं ड्युक्टेट कंप्लीट होणार आहे. बेरिलियम चेक करा. बेरिलियमच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याने जर हे 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले तर सुद्धा त्याचं
ड्युक्टेट कंप्लीट होईल, सो त्याची व्हॅलन्सी झाली 2. बोरॉन किती डोनेट करेल? 3. 5 गेन करण्यापेक्षा 3 डोनेट करणं इझी जाईल, सो हा 3 डोनेट करेल आणि त्याचं ड्युक्टेट कंप्लीट करेल. कार्बन चेक करा, आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्टेटसाठी 4 लागत आहेत किंवा ड्युक्टेटसाठी 4 द्यावे लागतात किंवा शेअर केले जातात. मोस्टली कार्बन इलेक्ट्रॉन शेअर करतो, सो त्याची व्हॅलन्सी जी आहे ती 4 आहे. तर नायट्रोजन चेक करा, आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 5. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉन्स गेन करावे लागतील आणि ड्युक्टेट कंप्लीट करण्यासाठी 5 इलेक्ट्रॉन्स डोनेट करावे लागतील. 5 डोनेट करण्यापेक्षा 3 गेन करेल, सो नायट्रोजनची व्हॅलन्सी झाली 3. ऑक्सिजनची आहे 2. फ्लोरीनची बघा, ॲटॉमिक नंबर 9, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 7. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी फक्त 1 इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल आणि ड्युक्टेटसाठी 7 द्यावे लागतील. त्याऐवजी तो 1 इलेक्ट्रॉन घेईल आणि ऑक्टेट कंप्लीट होईल. निऑनचं ऑलरेडी ऑक्टेट कंप्लीट आहे, इलेक्ट्रॉन गेन पण करणार नाही आणि लॉस पण करणार नाही, सो व्हॅलन्सी 0. काय लक्षात आलं तुमच्या? आधी हा मुद्दा क्लिअर करा की काही ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी सेम आहे. इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1, व्हॅलन्सी 1, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 2 3 3 4 4. पण इथून पुढे बघा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 आहेत आणि व्हॅलन्सी किती आहे? 3 आहे. सो हे माहिती असू द्या की कधी कधी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी सेम असते, कधी कधी नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी वेगवेगळे असते. सो हे नीट लक्षात ठेवा. सो काय लक्षात आलं पिरियड नंबर 2 मध्ये की ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट जाताना पहिल्यांदा व्हॅलन्सी काय झाली? इन्क्रीज झाली. किती बघा? 1 2 3 4. 4 पर्यंत व्हॅलन्सी इन्क्रीज झाली आणि त्यानंतर 4 to 0 काय झाली? डिक्रीज. बघा 4 नंतर 3 2 1 0. ओके, सो या वेळी पिरियड नंबर 2 इन द सेम वे पिरियड नंबर 3 मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. हा तुमचा होमवर्क आहे. पिरियड नंबर 3 मी जसे एलिमेंट लिहिलेत नेम तसे लिहा, ॲटॉमिक नंबर लिहा, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि खाली व्हॅलन्सी लिहा. तुम्हाला हाच ट्रेंड बघायला मिळेल की लेफ्ट टू राईट जाताना पहिल्यांदा व्हॅलन्सी 1 to 4 इन्क्रीज होते आणि त्यानंतर 4 to 0 डिक्रीज होते. सो हे बघितलं आपण पिरियडमध्ये. ग्रुपमध्ये चेक करा, ग्रुप नंबर 1 मी बोर्डवरती लिहिलेला आहे. त्यातले 4 एलिमेंट हायड्रोजन, लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, लिथियमचा 3, सोडियमचा 11 आणि पोटॅशियमचा 19. बघा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हायड्रोजनचा 1 आहे, लिथियम 2 1, सोडियम 2 8 1, इकडे पोटॅशियम 2 8 8 1. आता आपण पहिल्यांदा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लिहूया. बघा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हायड्रोजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1, लिथियमच्या 1, सोडियम 1 अँड पोटॅशियम ऑल्सो 1. सगळ्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे दिसतात तुम्हाला? सेम. आता आपण व्हॅलन्सी लिहूया. व्हॅलन्सी म्हणजे तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड और एक्सेप्टेड टू कंप्लीट दी ऑक्टेट और ड्युक्टेट. बघा आता हायड्रोजनचा चेक करा, जर याने 1 इलेक्ट्रॉन गेन केला तर याचं ड्युक्टेट होईल किंवा हा 1 इलेक्ट्रॉन देतोच हा शक्यतो. सो या पद्धतीनं हायड्रोजन शक्यतो 1 इलेक्ट्रॉन देतो. सो हायड्रोजनची व्हॅलन्सी झाली 1, लिथियमची व्हॅलन्सी त्याची सुद्धा व्हॅलन्सी 1, सोडियम 2 8 1 आहे, हा सुद्धा 1 इलेक्ट्रॉन डोनेट करेल, सो याचा ऑक्टेट कंप्लीट होईल, सो त्याची सुद्धा व्हॅलन्सी 1 आणि पोटॅशियमची सुद्धा व्हॅलन्सी 1. सो काय बघायला मिळालं? ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम येताना काय होते? व्हॅलन्सी सेम राहते, चेंज होत नाही. सो याच्यावरती जर क्वेश्चन विचारला तर सायंटिफिक रिझनसाठी विचारलेला आहे. इन ग्रुप ऑल एलिमेंट्स हॅव सेम व्हॅलन्सी. एका ग्रुपमध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलन्सी कशी आहे? सेम आहे असं सांगितलं जातं. असं आहे का बरं सगळ्या एलिमेंटची व्हॅलन्सी सेम आहे? त्याचं सायंटिफिक रिझन तुम्हाला लिहायचं आहे आणि रिझन असं आहे, एलिमेंट्स प्रेझेंट इन सेम ग्रुप हॅव सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ओके, सेम ग्रुपमध्ये जे काही इलेमेंट आहेत त्या इलेमेंटचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे आहे? सेम. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम, त्यामुळे सगळ्यांची व्हॅलन्सी सुद्धा सेम. सो दिस इज अबाउट ग्रुप. सो बघा दोन्ही तुमच्या समोर आहे बोर्डवरती, पिरियड आणि ग्रुप. पिरियड नंबर 2 आणि पिरियड नंबर 3 त्याचं तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. इन पिरियड नंबर 2 अँड पिरियड नंबर 3 ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस बाय 1. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कितीने इन्क्रीज होतात? 1 ने. सो व्हॅलन्सी फर्स्ट इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4. व्हॅलन्सी पहिल्यांदा 1 ते 4 इन्क्रीज झाले अँड देन डिक्रीजेस फ्रॉम 4 to 0. सो दिस इज अबाउट दी पिरियड आणि ग्रुपमधल्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलन्सी सेम असते. सो हा पहिला पिरियडिक ट्रेंड होता जो आपला संपला. पिरियडिक ट्रेंड कुठला? पिरियडिक ट्रेंडची डेफिनेशन ही आहे, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन पिरियड अँड ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल व्हेन कंपेअर्ड shows certain regularity in variation. It is called as periodic trend. 3 periodic trend we are going to learn. First one is valency
Valency is determined by valence electron. Valence electrons are the number of electrons present in the outermost shell. Okay, and valency is the number of electron donated or accepted to complete stability. It is called as valency. मग आता valency आपण कुठे कुठे चेक केली? पिरियड मध्ये आणि ग्रुप मध्ये. तुम्हाला जर एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं झालं तर कुठल्या कुठल्याच एक्सप्लेन करायचे? पिरियड मध्ये पिरियड नंबर 2, पिरियड नंबर 3 आणि ग्रुप मध्ये ग्रुप 1, ग्रुप 2 हे एक्झाम्पल तुम्हाला माहिती पाहिजे. सो पिरियड मध्ये असंच होणार, व्हॅलन्सी 1 to 4 इन्क्रीज होणार आणि 4 to 0 डिक्रीज होणार दुसऱ्या आणि तिसऱ्या पिरियड साठी. आणि ग्रुप मध्ये सगळ्यांची व्हॅलन्सी सेमच असणार कारण सगळ्यांचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन सेम असतात. सो दिस इज अबाउट द फर्स्ट पिरियोडिक ट्रेंड व्हॅलन्सी. हा जो पिरियोडिक ट्रेंड दिलेला आहे याच्यामध्ये थिंक अबाउट इट, याच्यामध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन बघा, what is the relationship between electronic configuration of an element and its valency? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एलिमेंटची व्हॅलन्सी याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे? सो बघा इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे आणि व्हॅलन्सी दिलेली आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आउटरमोस्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला काय म्हणायचं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि ह्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वरतीच व्हॅलन्सी जे आहे ते डिटरमाइन केली जाते. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघा, the atomic number of beryllium is 4 while that of oxygen is 8. Write down the electronic configuration of the two and deduce their valency from the same. बघा बेरिलियमचा atomic नंबर 4 सांगितलाय आणि ऑक्सिजनचा 8. दोघांचेही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे आणि दोघांचीही व्हॅलन्सी जी आहे ती तुम्हाला ठरवायची. इथे लिहिलेलं आहे बेरिलियम आणि ऑक्सिजन. बेरिलियमचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 आहे, व्हॅलन्सी 2 आणि ऑक्सिजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 आणि याची व्हॅलन्सी किती आहे? 2. दोघांचीही व्हॅलन्सी सेम आहे मात्र व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वेगवेगळे आहेत बेरिलियम आणि ऑक्सिजनचे. नेक्स्ट बघा, the table on the next page is made on the basis of the modern periodic table. Write in it the electronic configuration of the first 20 elements below the symbol and write the valency. Okay, as shown in a separate box. इथे एक टेबल दिलेला आहे, सगळ्यांनी नोटबुक मध्ये हा ड्रॉ करायचा. ग्रुप नंबर 1 4च बॉक्स दिलेत 1 2 3 4. म्हणजे इथे कुठले एलिमेंट बसतील? हायड्रोजन, नेक्स्ट लिथियम, नेक्स्ट सोडियम आणि नेक्स्ट पोटॅशियम इथपर्यंतच. पिरियड नंबर 2, पिरियड नंबर 1, पिरियड नंबर 3 आणि पिरियड नंबर 4 मधले दोनच पोटॅशियम आणि कॅल्शियम. एवढंच लर्न पाहिजे. इथं त्यांनी दिलेले बघा एलिमेंटचा सिम्बॉल लिहायचा, त्याचा ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि खाली व्हॅलन्सी लिहायची. आणि यावेळी हा टेबल जो आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा. सगळ्यांनी नोटबुक मध्ये हा टेबल कंप्लीट करायचा आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज द पिरियोडिक ट्रेंड in the variation of valency while going from left to right within a period? Explain your answer with reference to period number 2 and period number 3. Okay, periodic trend in the variation of valency as going from left to right in period. Period मध्ये left to right जाताना तुम्हाला व्हॅलन्सी मध्ये काय ट्रेंड बघायला मिळाला? काय ट्रेंड बघायला मिळाला पिरियड नंबर 2 आणि 3 मध्ये? तर पहिला तर व्हॅलन्सी इन्क्रीज होत जाते कुठून कुठपर्यंत 1 to 4 आणि त्यानंतर पुन्हा 4 to 0 डिक्रीज होत जाते. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज पिरियोडिक ट्रेंड इन द व्हॅरिएशन ऑफ व्हॅलन्सी व्हाइल गोइंग डाउन अ ग्रुप? एक्सप्लेन युअर आन्सर विथ रेफरन्स टू ग्रुप नंबर 1, 2 and 18. ओके, ग्रुप नंबर 1, 2 आणि 18 मध्ये व्हॅलन्सी कशी चेंज होते हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. तर बघा ग्रुप नंबर 1 मध्ये व्हॅलन्सी कशी आहे? सगळ्यांची सेम. तुम्ही कुठलाही ग्रुप घ्या व्हॅलन्सी सेम राहते. आपण अजून एक ग्रुपचे एक्झाम्पल घेऊया. ग्रुप नंबर 3. ग्रुप नंबर 3 मध्ये कुठले एलिमेंट येतात? बेरिलियम येतो. बेरिलियमच्या खाली मॅग्नेशियम आणि मॅग्नेशियम नंतर येते कॅल्शियम. हे एलिमेंट येतात. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4, मॅग्नेशियमचा 12 आणि कॅल्शियमचा 20. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, याचं 2 2, याचं 2 8 2, 2 8 8 2. ओके, बघा सगळ्यांनी हे डुप्लेट कंप्लीट झाले नाही. डुप्लेट पहिल्याच शेल मध्ये कंप्लीट करायचं असतं. पहिली शेल सोडून तिथून पुढच्या शेल मध्ये ऑक्टेटच कंप्लीट व्हायला हवं. सो बघा या शेल मध्ये डुप्लेट करण्यासाठी हे 2 इलेक्ट्रॉन बेरिलियम डोनेट करतो. मॅग्नेशियम हे 2 डोनेट केले की त्याचं ऑक्टेट कंप्लीट होतंय आणि कॅल्शियम हे 2 डोनेट केले की त्याचं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट होतंय. सो सगळे इलेमेंट किती इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहेत? 2. सो सगळ्यांची व्हॅलन्सी किती झाली? बेरिलियमची 2 आहे, मॅग्नेशियमची 2 आणि कॅल्शियमची सुद्धा 2. बघा ग्रुप नंबर 1 मध्ये सगळ्यांची व्हॅलन्सी किती होती? 1. ग्रुप नंबर 2 मध्ये सॉरी तर 2 पाहिजे. ग्रुप नंबर 2 मध्ये सगळ्यांची व्हॅलन्सी किती?
2. आता ग्रुप नंबर 18 बघा. पहिला एलिमेंट आहे हेलियम, ॲटॉमिक नंबर 2. दुसरा जो एलिमेंट आहे तो आहे निऑन, ॲटॉमिक नंबर आहे 10. त्यानंतर आहे अर्गॉन आणि ॲटॉमिक नंबर आहे 18. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघा. हेलियमचं किती आहे 2, निऑनचं 2 8, अर्गॉनचं 2 8 8. बघा ह्याचं ऑलरेडी डुप्लेट कंप्लीट झालेले, सो इलेक्ट्रॉन देणार नाही घेणार नाही, 0 व्हॅलन्सी. ह्याचं ऑक्टेट कंप्लीट झालेले 0, ह्याचं सुद्धा ऑक्टेट झालेले, सो व्हॅलन्सी इज 0. सो दिस इज अबाउट दी व्हॅलन्सी which we learn in period and in group. So group period चे दोन एक्झाम्पल माहिती पाहिजे, सेकंड आणि थर्ड तुम्ही करणारे होमवर्क साठी ग्रुपचे 3 एक्झाम्पल दिले, ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 2 आणि ग्रुप नंबर 18. सो इथं व्हॅलन्सी हा पहिला जो पिरियोडिक ट्रेंड आहे तो आपला संपलेला आहे. सेकंड जो पिरियोडिक ट्रेंड दिलेला आहे तो आहे ॲटॉमिक साइज. ठीक आहे. नेक्स्ट पिरियोडिक ट्रेंड जो आहे तो ॲटॉमिक साइज आहे. जसं तुम्ही व्हॅलन्सी चेक केली की पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाताना व्हॅलन्सी कशी बदलणार किंवा ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम येताना व्हॅलन्सी कशी चेंज होणार हे जसं आपण ऑब्झर्व केलं, तसं आता आपल्याला चेक करायचं आहे ॲटॉमिक साइज. पण आता तुम्हाला व्हॅलन्सी म्हणजे काय हे माहिती पाहिजे तर तुम्ही व्हॅलन्सी सांगू शकता. त्या पद्धतीनं ॲटॉमिक साइज म्हणजे काय असते हे माहिती पाहिजे तर तुम्ही ॲटॉमिक साइज कसं चेंज होतंय हे तुम्हाला सांगता येईल. सो सगळ्यात पहिलं हे सांगता आलं पाहिजे ॲटॉमिक साइज it is determined by atomic radius. ओके, ॲटॉमिक साइज जो आहे तो कशावरून डिटरमाइन केला जातो, ॲटॉमिक रेडियस वरून. तुम्हाला सर्कलचा रेडियस माहिती आहे. आता इथं ॲटॉमिक रेडियस काय आहे ते आपण बघूया. सो सेकंड पॉइंट इज ॲटॉमिक रेडियस. Atomic radius is distance between nucleus of atom and outermost shell. It is called as atomic radius. So atomic radius काय तर बघा, जर हा ॲटम असेल तर हा ॲटमचा न्यूक्लियस आणि त्याच्या ह्या शेल, पहिली शेल त्यानंतर ही दुसरी शेल. ओके, सो ॲटॉमिक रेडियस काय असतं तर न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेल याच्या मधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला म्हणायचं ॲटॉमिक रेडियस. आणि हा ॲटॉमिक रेडियस वरून काय ठरवला जातो, ॲटॉमिक साइज ठरवला जातो. सो बघा ॲटॉमिक रेडियस वरून ॲटॉमिक साइज ठरवलं जाईल. सो साइजचा तुमच्या लक्षात आलं असेल, जसं ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जाणार तसं ॲटॉमिक साइज सुद्धा इन्क्रीज होत जाणार. जर रेडियस कमी होत गेली तर ॲटमचा साइज सुद्धा कमी होत जाणार आहे. अजून एक मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे थर्ड, तो म्हणजे ॲटॉमिक रेडियस जी मेजर केली जाते इट इज एक्सप्रेस्ड इन युनिट पिकोमीटर. ॲटॉमिक रेडियस पिकोमीटर ह्या युनिटमध्ये मोजली जाते. जशी तुम्ही सर्कलची रेडियस मिलीमीटर, सेंटीमीटर किंवा वेगवेगळ्या युनिटमध्ये सांगू शकता, त्या पद्धतीनं या ठिकाणी ॲटमची जी रेडियस आहे ती पिकोमीटरमध्ये मेजर केली जाते. आणि हे कन्वर्जन एक लक्षात ठेवायचं आहे, 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. ओके, 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. हे कन्वर्जन एक व्यवस्थित लक्षात ठेवा. सो दिस इज अबाउट द ॲटॉमिक साइज. हे तिन्ही पॉइंट लक्षात पाहिजेत. ॲटॉमिक साइज इज डिटरमाइंड बाय ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस इज डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ ॲटम अँड आउटरमोस्ट शेल. ॲटॉमिक रेडियस इज मेजर्ड इन युनिट पिकोमीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. हे कन्वर्जन नीट लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट बघा आता ॲटॉमिक रेडियस ग्रुप आणि पिरियड मध्ये कशी चेंज होते. पहिल्यांदा ग्रुप सांगते, ग्रुप मधलं लगेचच लक्षात येईल. सो इन ग्रुप ॲटॉमिक साइज कसा चेंज होते बघा. फर्स्ट एलिमेंट इज हायड्रोजन, ॲटॉमिक नंबर इज 1. सेकंड वन इज लिथियम, नेक्स्ट इज सोडियम and next is potassium. atomic number बघा लिथियमचा 3, इथं 11, इथं 19. ओके, आता आपण ॲटम ड्रॉ करूया.
हा हायड्रोजनचा न्यूक्लियस आणि हे फर्स्ट शेल आहे आणि फर्स्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 1 इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन 1 आहे याचे इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन 2 1 जर याचा ॲटम ड्रॉ करायचा झाला तर हा झाला त्याचा न्यूक्लियस पहिली शेल किती इलेक्ट्रॉन 1 2 आणि ही दुसरी शेल किती इलेक्ट्रॉन 1 ओके सो या पद्धतीने इथं दोन शेल झाल्या तर सोडियम इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन 2 8 1 आपण ॲटम ड्रॉ करूया हे न्यूक्लियस ही फर्स्ट शेल त्यात इलेक्ट्रॉन आहेत 2 सेकंड शेल यात इलेक्ट्रॉन 8 1 2 3 4 5 6 7 8 आणि ही आउटर मोस्ट शेल यात इलेक्ट्रॉन आहे 1 सो किती शेल झाल्या 3 आणि 2 8 1 असे इलेक्ट्रॉन्स आहेत पोटॅशियम इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 8 8 1 सो हा आहे न्यूक्लियस ही फर्स्ट शेल यात इलेक्ट्रॉन्स आहेत 2 सेकंड शेल 1 2 3 4 5 6 7 8 थर्ड शेल 1 2 3 4 5 6 7 8 आणि ही आउटर मोस्ट शेल यात इलेक्ट्रॉन आहे 1 काय लक्षात येते बघा ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम जाताना याच्याकडे किती शेल आहेत 1 जर आपण ॲटॉमिक रेडियसचे डिफरेन्शियल हे की डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल तुम्ही रेडियस बघू शकता इथे बघा न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल इथे काय झालं as we go from top to bottom number of shell goes on increasing शेलचा नंबर काय होत गेला इनक्रीज होत गेला as number of shell goes on increasing distance between nucleus and outermost shell also increases म्हणजे काय इनक्रीज झाली ॲटॉमिक रेडियस पॉइंट नीट लक्षात घ्या ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम जाताना पहिलं तर काय इनक्रीज झालं नंबर ऑफ शेल इनक्रीज झाल्या शेल इनक्रीज झाल्यामुळे काय झालं डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल इनक्रीज झालं आणि डिस्टन्स इनक्रीज झालं म्हणजेच काय इनक्रीज झाली ॲटॉमिक रेडियस इनक्रीज झाली ॲटॉमिक रेडियस जर इनक्रीज झाली तर ॲटॉमिक साइज सुद्धा इनक्रीज झाला सो दिस इज अबाउट दी ॲटॉमिक साइज इन ग्रुप सो ग्रुप मध्ये ॲटॉमिक साइज सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा बोर्डवरती लिहिलेलं एकदा एक्सप्लेनेशन समजून घ्या हे तिन्ही पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत ॲटॉमिक साइज इज डिटरमाइंड बाय ॲटॉमिक रेडियस ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल atomic radius is measured in picometer and 1 picometer is equal to 10 raised to minus 12 meter आणि आपण ग्रुप नंबर 1 चे एक्झाम्पल इथे बघितलं हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम हे त्यातले एलिमेंट्स आहेत त्यानंतरचं नेक्स्ट आपण बघणार आहे की पिरियड मध्ये ॲटॉमिक साइज कसा चेंज होतो किंवा कसा व्हॅरी होतो सो नेक्स्ट इन पिरियड इन पिरियड त्याच्यामध्ये फर्स्ट जो एलिमेंट दिलेला आहे तो आहे लिथियम त्यानंतरचा नेक्स्ट आहे बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन अँड निऑन हे जे आहेत ते पिरियड मध्ये येणारे एक्झाम्पल आहे सेकंड पिरियड मध्ये त्यानंतर नेक्स्ट आता यांचा ॲटॉमिक नंबर बघा 3 4 5 6 7 8 9 अँड 10 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघा 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 2 7 2 8 ओके ॲटॉमिक साइज आता इनक्रीज होणार डिक्रीज होणार त्याच्यामध्ये काय बदल होणार हे आपण बघणार आहे सो बघा लिथियमचा जर ॲटम ड्रॉ केला तर हा आहे न्यूक्लियस त्याची फर्स्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत 2 आणि ही आहे सेकंड शेल मध्ये इलेक्ट्रॉन आहे 1 ओके आता याच्यामध्ये तुम्हाला अजून एका गोष्टीचा विचार करायचा आहे तो म्हणजे न्यूक्लियसवरचा चार्ज न्यूक्लियसवरती इलेक्ट्रॉनवरती कोणता चार्ज असतो निगेटिव्ह ओके आणि न्यूक्लियसवरती चार्ज असतो पॉझिटिव्ह कारण न्यूक्लियसमध्ये काय आहे प्रोटॉन्स आहेत इथे किती प्रोटॉन असतील ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन ज्यांना कळली आहे त्यांनाच फक्त सांगते किती प्रोटॉन असतील ॲटॉमिक नंबर 3 आहे 3 ॲटॉमिक नंबर काय इंडिकेट करतो 3 प्रोटॉन किंवा त्याच्याकडे इलेक्ट्रॉन सुद्धा किती आहेत 3च आहेत बघा 3 इलेक्ट्रॉन दिसत आहेत तुम्हाला म्हणजे प्रोटॉन सुद्धा 3 म्हणजे 3 पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस वरती असतील तर पुढे बघा आउटरमोस्ट शेल मध्ये आता इलेक्ट्रॉन झाले 2 त्याच्या पुढे बघा
न्यूक्लियस वरती चार्ज झाले 4 पॉझिटिव्ह, इथं 5 पॉझिटिव्ह. फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेल 1 2 3 इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट कार्बन, दिस इज न्यूक्लियस, 6 पॉझिटिव्ह चार्ज, फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन, second shell 4 1 2 3 4. Next nucleus, first, this is second, 7 positive charge, 1 2 3 4 5. काय झाले बघा, पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जाताना शेलचा नंबर तेवढाच राहतो, बदलत नाहीये. ह्याच्याकडे शेल किती आहे 2, याच्याकडे सुद्धा 2, याच्याकडे सुद्धा 2, सगळ्यांकडे शेल 2च आहे. मात्र आउटर मोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉनचा नंबर बघा काय व्हायला लागलाय, इन्क्रीज व्हायला लागलाय. इथं 1 इलेक्ट्रॉन होते, इकडे 2, इकडे 3, इकडे 4 5 या पद्धतीने. आता न्यूक्लियस वरती चार्ज असतो पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉन वरती चार्ज असतो निगेटिव्ह. अपोजिट अट्रॅक्ट होतात हे सगळ्यांना माहिती आहे. सो हे जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहेत ते न्यूक्लियस कडे काय केले जातात, खेचले जातात. आता मग असा प्रश्न पडतो की आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स खेचले जाणार आहेत का, त्याच्या आत पण 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्यावरतीही निगेटिव्ह चार्ज आहेत, तेही खेचले जाऊ शकतात, तेही खेचले जाणार आहेत. पण इनर शेल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यात काय बदल नाही झाला, सगळ्यांकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2च आहेत. पण आउटर मोस्ट शेल मधल्या इलेक्ट्रॉनचा नंबर वाढायला लागला. इलेक्ट्रॉनचा नंबर वाढतोय म्हणजे कुठला चार्ज वाढतोय, निगेटिव्ह चार्ज वाढतोय. ओके, आणि न्यूक्लियस वरती कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह. ओके, इथं किती पॉझिटिव्ह चार्ज होते 3, इथे 4 5 6 7. आता आउटर मोस्ट शेल मधल्या इलेक्ट्रॉनचा नंबर बघा, इथे एकच इलेक्ट्रॉन आहे, इथे किती झाले 2, इथं 3. ओके, त्यानंतर इथे किती झाले 4, त्यानंतर इथे 5. ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट आउटर मोस्ट शेल मधल्या इलेक्ट्रॉनचा नंबर वाढत गेला, म्हणजे निगेटिव्ह चार्ज काय होत झाला, वाढत चालला आणि न्यूक्लियस वरचा पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा वाढत गेला. त्यामुळे आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त न्यूक्लियस कडे खेचले गेले, त्यामुळे साईज जो आहे तो कमी व्हायला लागला. सो इथे इमॅजिन करा, हा न्यूक्लियस आहे, हे आउटर मोस्ट शेल मधले हे जे आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, न्यूक्लियस वरती चार्ज कमी होता, ते ह्याच पोझिशनला आहेत. पुढे गेला, इलेक्ट्रॉनचा नंबर वाढला म्हणजे बाहेरच्या शेल मधला चार्ज वाढला आणि न्यूक्लियस वरचा पण चार्ज वाढला. सो हे इलेक्ट्रॉन जे आधी इथं होते ते खेचले गेले आणि थोडेसे इकडे आले, पुढे अजून खेचले गेले. सो असं करत करत आधी साईज मोठा होता तो हळूहळू खेचला जाण्यामुळे साईज काय व्हायला लागला, कमी व्हायला लागला. सो इन पिरियड ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग. सो आता सगळ्यांनी मला आन्सर द्या, ग्रुपमध्ये काय होतं, टॉप टू बॉटम येताना ॲटॉमिक साईज काय होतो, इन्क्रीज होतो आणि पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जाताना साईज काय होतो, डिक्रीज होतो. आता दोघांचे आपण सायमल्टेनियस रिझन चेक करूया. इन ग्रुप, इन पिरियड. ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम, पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट. ग्रुप मध्ये काय झालं, ॲटॉमिक साईज इन्क्रीज झाला आणि पिरियड मध्ये ॲटॉमिक साईज डिक्रीज झाला. ओके, ग्रुप मध्ये ॲटॉमिक साईज का इन्क्रीज झाला, बिकॉज नंबर ऑफ